ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजितदादा चिपळूण दौऱ्यावर असताना विक्रांत जाधव यांनी दादांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा देखील मारल्या। दादा आणि विक्रांत जाधव यांच्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते। विक्रांत जाधव यांचे नाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे। अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विक्रांत जाधव यांनी दादांची भेट घेतली, त्यामुळे यांची भेट चर्चेचा विषय ठरलाय। अजितदादांच्या भेटीनंतर विक्रांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांची घेतलेली भेट केवळ कौटुंबिक होती, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असं विक्रांत जाधव म्हणाले। राजकीय चर्चांना उधाण येण्याची काही गरज नाही। कारण असं की आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये आले होते। आमदार भास्कर जाधव साहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना, ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली असती। कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली, एक राजकीय कार्यपद्धती ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला, नेता असला, तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। त्यातलाच हा एक भाग होता। म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे, म्हणून मला येणे शक्य झालं नाही, आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली। अजित पवार आणि विक्रांत जाधव यांच्या भेटीनंतर भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली। भास्कर जाधव काय म्हणाले पाहूयात। माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले, मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। बावनकुळे आले, त्यांचा केला। उद्धव साहेबांपासून मी दूर होतो। 2019 साली ते ग्वागरला गीतेंच्या प्रचाराला आले, मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला। जो म्हणून माझ्या मतदारसंघात किंवा तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे। सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे, ही उच्च परंपरा आहे। ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले। मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा, आणि त्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत, केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही। आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो, ही वस्तुस्थिती। भास्कर जाधव यांनी अजित पवार आणि आपला मुलगा विक्रांत जाधव यांच्या भेटीचं स्पष्टीकरण दिलं असलं तर यामागचं राजकीय कारण नक्की काय सांगितलं जातंय ते पाहूयात। विक्रांत जाधव हे गुहागर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज असल्याचीही चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी ठाकरेंबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती। भास्कर जाधव नाराज का आहेत याबाबत जरी स्पष्टता समोर आलेली नाही, परंतु विधानसभा डोळ्यासमोर ठेवता त्यांना आपल्या मुलाला राजकारणात उतरवायचं आहे, आणि हीच संधी कदाचित ठाकरेंकडून दिली जात नसल्यानं भास्कर जाधव हे अजित पवारांना भेटून त्यांच्या पक्षातून विक्रांतला उमेदवारी मिळू शकते का याची चाचपणी करत असल्याचं बोललं जाते। त्यामुळे खरंच विक्रांत जाधव आणि अजित पवार यांची भेट कौटुंबिक होती की यामागे काही राजकारण शिजतंय हे काही दिवसातच स्पष्ट होईल।